हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल आयुर्लॉजी. कालच्या लेक्चरमध्ये आपण सांख्यदर्शन पाहिलं होतं. आता आज आपण योगदर्शन पाहणार आहोत. योगदर्शनाचे जे रचयिता आहेत तर ते आहेत पतंजली, त्यामुळे पतंजली दर्शन हे नाव दिलं. योगदर्शनाने 26 पदार्थ स्वीकारले आहेत ॲक्च्युअलमध्ये. त्यामध्ये 25 संख्याची प्लस 1 हा कोण आहे? ईश्वर. त्यामुळे 25 + 1 26 हे ईश्वर होतं. मग त्यामुळे स्वेश्वर सांख्य नाव दिले आहेत. सांख्यदर्शनाला निरीश्वर सांख्य होतं, पण योगदर्शनाला स्वेश्वर, कारण यांनी ईश्वराची गरज सांगितलेली आहे सृष्टी उत्पत्तीच्या दरम्यान. रचयिता आहेत महर्षी पतंजली. टीकाकार आहेत विज्ञान भिक्षू. पदार्थ किती? 25 + 1 ईश्वर 26 आणि 3 प्रमाण मानले त्यांनी सांख्यानुसारच: प्रत्यक्ष, अनुमान व आप्तोपदेश. आता ॲक्च्युअलमध्ये योग हा शब्द जो आहे तो युजिर योगो या धातूपासून बनलेला आहे. याचा अर्थ होतो जोडणे, आणि युज समाधी म्हणजे धातूपासून जोडणे व समाधी किंवा ध्यान किंवा चित्ताला एकाग्र होणे. आपण म्हणतो नेहमी योग केल्याने आपलं शरीर मजबूत राहतं, कारण योग ही युजिर योगो ही पहिली स्टेप आहे, आणि दुसरी आहे युजिर समाधी, म्हणजे त्या योगापासून समाधी म्हणजे ध्यान किंवा चित्ताला एकाग्र करणे. हा फार योग्य तत्त्वज्ञान आहे, त्यामुळे योगदर्शन हे सामील केलेले. योग कर्म सुकौशलम. योग म्हणजे काय? तर युक्ती किंवा साधन ज्यामुळे चित्तवृत्ती स्थिरावून अंतिम सत्याचा साक्षात्कार करून घेण्यास चित्त सामर्थ्य होते. चित्त म्हणजे ॲक्च्युअलमध्ये आत्मा, बरं का. सांख्य व योग दोघांनी द्वैतवाद मानलेला आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं की सांख्यांचा द्वैतवाद म्हणजे काय? तर डिअलिस्टिक, दोन गोष्टी, प्रकृती व पुरुष या दोघांनीच सृष्टी उत्पत्ती होते हे सांगितलेलं आहे. आणि सांख्य व योग या दोघांनी सुद्धा द्वैतवाद मानलेला आहे. योगाने प्रकृती पुरुषाच्या मुळाशी ईश्वर नावाचे स्वतंत्र तत्त्व मानले आहे, बरोबर. आणि म्हणूनच ते स्तेश्वरवादी सांख्य, कारण प्रकृती व पुरुष या दोघांपासून सृष्टी उत्पत्ती होणार आहेत, पण त्यांना ईश्वराची गरज आहे. हे कुणाचं म्हणणं आहे? तर हे योगदर्शनाचं म्हणणं आहे. योगदर्शनाने रचयिता कोण आहेत? त्याचे पतंजली मुनी. त्यांनी योगसूत्रे नावाचा ग्रंथ लिहून या सर्व सूत्रांचे 4 पादात म्हणजे 4 पायात वर्णन केलेले आहे. 4 भाग, 4 पार्ट म्हणू शकतो आपण. म्हणजे बघा, योगदर्शनाचे रचयिता कोण आहेत? पतंजली मुनी. त्यांनी योगसूत्रे नावाचा ग्रंथ लिहिला आहे, आणि त्याच्यात 4 सूत्रांचे वर्णन केले आहेत. एक आहे समाधीपाद, एक आहे साधनापाद, एक आहे विभूतीपाद, तसेच एक आहे कैवल्यपाद. हे 4. आता प्लेटोपासून सुरू असलेल्या पाश्चात्य परंपरेत मनाच्या 3 वृत्ती मानल्या आहेत. कोणकोणत्या? बोध स्वरूप आहे, वेदनात्मक आहे आणि वासनात्मक आहे. हे पाश्चात्य, हे थोडंसं एक्स्ट्रा ज्ञान आपल्याला असलं पाहिजे, त्यामुळे हे लिहिले, त्यामुळे समजून घ्या फक्त. बोध स्वरूप कॉग्निटिव्ह आहे, वेदनात्मक म्हणजे अफेक्टिव्ह, वासनात्मक म्हणजे कॉग्निटिव्ह. आता अष्टांग योग, मोक्षाचा मार्ग. ज्याप्रमाणे बौद्धांचा अष्टांगिक मार्ग होता, त्याचप्रमाणे अष्टांग योग यांनी सुद्धा, म्हणजे योगदर्शनाने अष्टांग योग मोक्षासाठी 8 गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या कोणकोणत्या आहेत पहा. शुद्ध हृदय व निर्मल बुद्धीनेच आत्मज्ञान होते. चित्ताचा लय साधून समाधीत राहणे हे योगाचे ध्येय आहे. त्या चित्ताच्या पवित्रतेसाठी अष्टांग योग सांगितलेला आहे. पहिला आहे यम. यम म्हणजे काय? तर संयम, स्वतःवर असलेला संयम, स्वतःच्या इंद्रियांवरती असलेला संयम. मनाला संयमी बनवण्याचे हे प्रमुख साधन आहे. अहिंसा, अस्तेय, सत्य, ब्रह्मचर्य, परिग्रह, यमा. या यमाचे परत 5 प्रकार केलेले आहेत. म्हणजे संयमाचे परत 5 प्रकार आहेत. मनाला नियंत्रित ठेवण्यासाठीचे 5 नियम परत. एक आहे अहिंसा, अस्तेय, सत्य, ब्रह्मचर्य व अपरिग्रह. अहिंसा म्हणजे काय? तर हिंसा करू नये, दुसऱ्याचे प्राण घेऊ नये. अस्तेय, चोरी करू नये, जी गोष्ट आपली नाही त्या गोष्टीवरती हक्क दाखवू नये. सत्य म्हणजे नेहमी सत्य बोलावे, खरे बोलावे, खोटे बोलू नये. ब्रह्मचर्य म्हणजे शुक्राचे रक्षण करावे किंवा इतरत्र कुठल्याही आकर्षणास बळी पडू नये. बरोबर आहे का? तुम्ही तर आकर्षणास बळी पडता गडे, त्यामुळे तुम्ही कसं ब्रह्मचर्याचं व्रताचं पालन करणार? ओके, तर शुक्राचे रक्षण करावे व कुठल्याही आकर्षणास बळी पडू नये हे सांगितलेलं आहे. 5वा आहे अपरिग्रह, म्हणजे कुठल्याही गोष्टीची मनामध्ये आसक्ती ठेवू नये. आपल्याला सवय असते फार अपेक्षा ठेवायची नसतात. आसक्ती, कुठल्याही गोष्टीबाबत आसक्ती, अपेक्षा, इच्छा ठेवायची नाही, कारण ती इच्छा माणसाच्या मनाला बांधून ठेवते, ती त्याला मोकळं जगू देत नाही. दुसरा आहे नियम, काय करावे व काय करू नये. तसेच व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी आचरावयाचे 5 नियम सांगितलेले आहेत, बरोबर का. नियमामध्ये परत त्यांनी 5 प्रकार केलेले आहेत. एक आहे शौच,
संतोष, तपस, स्वाध्याय व ईश्वर प्रणिधान. 1 बाय 1 जाऊ. शौच म्हणजे काय तर अंतर्गत व बाह्य शुद्धता. आता अंतर्गत शुद्धता केव्हा होईल? जेव्हा तुम्ही क्रोध, मोह, लोभ, वासना इत्यादी सर्व गोष्टींना मनामधून बाहेर काढून टाकणार, तेव्हा ही झाली तुमची अंतर्गत शौच, अंतर्गत स्वच्छता. आणि बाह्य शुद्धता म्हणजे काय तर स्नान करणे. स्नानानं तुमच्या बाह्य शरीराची स्वच्छता होणार आहे. संतोष या शब्दाचा अर्थ होतो समाधान, समाधानी वृत्ती ठेवणे. म्हणजे काय? अपेक्षा न ठेवणे, नेहमी संतुष्ट राहणे, समाधानी राहणे म्हणजे संतोष. तपस म्हणजे काय? शरीराला कष्ट देणे. शरीराला लाडावून ठेवायचं नाही किंवा काहीच काम करायचं नाही, यायचं लेक्चर होऊन नुसतं झोपायचं, हॉस्टेलवर जाऊन अभ्यास करायचा नाही, काय नाही. मग शरीराला कष्टच कुठे देतो आपण? व्यायाम करायचं नाही, जिमला जायचं नाही किंवा काही इतर गोष्टी, खेळायला यायचं नाही ग्राउंडवर. मग हे ॲक्च्युअलमध्ये शरीराला कष्ट न देणे, व्यायाम न करणे, हे काय तर व्यायाम करायचा आहे. तपसमध्ये काय सांगितलेलं आहे? व्यायाम करायला सांगितले. स्वाध्याय प्रमाणभूत असलेल्या ग्रंथांचे योगशास्त्राचे अध्ययन. ईश्वर प्रणिधान ईश्वराविषयी आस्तिकता ठेवून त्याला ईश्वराला शरण जाणे, त्याला ईश्वर प्रणिधान म्हणलेले. तिसरं आहे आसन. आसनाची मूळ कल्पना ही शरीराला खूप कष्ट पडणार नाहीत अशी अवस्था आहे. आता ॲक्च्युअलमध्ये आसन करणं मी आपल्याला वाटतं की फार कष्टदायी किंवा दुःखदायी आहे शरीराला, पण ॲक्च्युअलमध्ये तसं काही नाही. हे यम आणि नियम पूर्ण झाल्यावर समाधी प्राप्तीसाठी आसनस्थ असणे फार गरजेचं आहे. बघा काय श्लोक सांगतोय. स्थिर सुखम आसनम. स्थिर बसायचे आसनामध्ये. वेगवेगळ्या आसनांद्वारे मन स्थिर होऊ शकते. हा योगशास्त्राचा महत्त्वाचा सिद्धांत आहे. त्याच्यामधले प्रमुख 10 आसन दिलेले आहेत. आता ॲक्च्युअलमध्ये हे फार डिटेलमध्ये होईल, कारण एवढं डिटेलमध्ये पुस्तकात दिलेलं नाही आहे आपल्या, पण तरीही एकदा पाहून घेऊयात आपण. क्लिनिकल गोष्टी आपल्याला जरा कळून जातील अजून. पद्मासन. पहिलं आसन आहे पद्मासन. म्हणजे काय तर दोन्ही पाय उलट मांडीवरती ठेवून बसणे. हे तुम्ही प्रत्येक एक आसन घरी ट्राय करा आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. तुम्हाला कळेल की मी काय बोलतोय. दोन्ही पाय उलट मांडीवर ठेवून बसावे म्हणजे पद्मासन. याने काय होईल तर मन व शांत ध्यानासाठी उत्तम आहे. मन शांत होईल आणि ध्यान धारणेसाठी तुम्हाला हे उत्तम आसन आहे. भद्रासन. दोन्ही पायांचे जे तळवे आहेत तर ते एकत्र करायचे आणि गुडघे जे वर आलेले आहेत ते गुडघे खाली दाबायचे. कारण जेव्हा दोन्ही पायांचे तळवे तुम्ही एकत्र करतात गुडघे वर येतात, पण ते गुडघे खाली ठेवायचे. यानं काय होईल तर जांघ व कुल्हे मजबूत होतील. जांघ प्रदेश म्हणजे हा तुमचा फिमोरचा जो रिजन आहे तो चांगला मजबूत होईल. वीरासन म्हणजे काय? गुडघ्यामध्ये थोडेसे अंतर ठेवून त्यात बसावे. गुडघ्यामध्ये अंतर ठेवायचे जेणेकरून काय होईल? पाय मजबूत होतील. चौथा आहे दंडासन. जमिनीवर सरळ बसून दोन्ही पाय सरळ ठेवून हात बाजूला टेकून मानपाठ सरळ ठेवायचे, त्याला दंडासन म्हणले. ॲक्च्युअलमध्ये हे एवढं काय महत्त्वाचं नाही. खालचं बघा सिद्धासन. एक टाच गुद प्रदेशाजवळ आणि दुसरी जननेंद्रियाजवळ ठेवणे, याला म्हणतो आपण सिद्धासन. हे सगळे आसन तुम्ही एकदा ट्राय करून बघा, कारण हे तुम्हाला जर तुम्ही स्वतः एकदा ट्राय करून बघितले तर तुम्हाला या प्रत्येक आसनानुसार त्याची जाणीव होईल, त्याची प्रचिती होईल आणि ते कशाप्रकारे कार्य करते हे समजून जाईल. तर सिद्धासन यानं काय होते? एक टाच गुद प्रदेशाजवळ आणि दुसरी जननेंद्रियावर ठेवल्यामुळे ध्यान व प्राणायामासाठी हे उत्तम आसन आहे. सवस्तिका आसन म्हणजे काय? स्वास्तिका आसन आहे ते. दोन्ही पाय क्रॉस करून आरामात बसते. तुम्ही रोज बसता बघा, दोन्ही पाय क्रॉस करून बसता, त्यानं काय होतं तर मन स्थिर राहते, हे सांगितलेलं आहे. वज्रासन. गुडघ्यावर बसून टाचावरती नितंब ठेवणे, म्हणजे गुडघ्यावरती बसायचे आणि टाचांवरती हिल्सवरती नितंब ठेवायचं आहे म्हणजे बॅक रिजन. यानं काय होईल तर पचनक्रिया सुधारते. धनुरासन. पोटावरती झोपून पाय पकडून शरीर धनुष्याप्रमाणे वाकवणे. धनुरासन नावच आहे ना, धनुष्यबाणाप्रमाणे आपल्या शरीराला वाकवायचं आहे. त्यामुळं जेवढी फ्लेक्सिबिलिटी धनुष्याला असते तेवढीच फ्लेक्सिबिलिटी तुमच्या शरीरालाही येईल, हे सांगण्याचा उद्देश आहे. यानं काय होईल तर पाठीचा कणा जो आहे तर तो लवचिक होतो म्हणजे फ्लेक्झिबल होतो. मत्स्यासन. पाठीवर झोपून छाती वर उचलावी व डोके मागे झुकावावे. आता बघा, धनुरासनामध्ये पोटावरती झोपायचं होतं व पाय पकडून शरीर धनुष्यप्रमाणेपणे वाकवणे, पण मत्स्यासनामध्ये पाठीवर झोपायचं आहे आणि छाती वर उचलून डोके मागं झुकवायचे, हे मत्स्यासन. हे कशासाठी आहे तर हे थायरॉईडसाठी उत्तम आहे. ज्यांना हे थायरॉईड आहे तर थायरॉईडमध्ये हे नक्कीच उत्तम औषधी ठरू शकते. पश्चिमात्योसन म्हणजे काय तर सरळ बसून पुढे वाकून पाय धरावेत. हे तुम्ही केलं बघा असेल, कारण यानं पोटाची चरबी कमी होते. जेव्हाही तुम्ही गुडघे पाय सरळ ठेवता आणि हात पायाला धरायला प्रयत्न करता तेव्हा हे पश्चिमात्योसन असतं. पोटाची चरबी कमी होते यानं. मयूरासन. हातावरती शरीर तोलून सरळ ठेवावे, म्हणजे तळ हातावरती काय करायचं आहे आपल्या संपूर्ण शरीराला उचलायचं आहे, त्याला आपण मयूरासन म्हणलं आहे. यानं काय होते तर पचनशक्ती वाढते तुमची.
चौथा आहे प्राणायाम. प्राणायाम या क्रियेने काय होतं तर शरीराला शुद्ध हवा प्राप्त होते. हे महत्त्वाचं आहे प्राणायाम. त्यामुळे प्राणायामाचं आपल्या आयुर्वेदामध्ये आणि सर्वच गोष्टीमध्ये फार महत्त्व आहे. तस्मिन् सती श्वासप्रश्वास योगती विच्छेद प्राणायाम. श्वासोच्छ्वासाद्वारे म्हणजे श्वास घेणे आणि उच्छ्वास म्हणजे श्वास सोडणे, त्याने मनावरती नियंत्रण राहतं. आपण लक्ष देतो, त्यामुळे ते मन एका जागी केंद्रित होण्यास मदत होते. त्यामुळे प्राणायामाचा फार मोठा रोल आहे. त्यामध्ये 3 प्रकार आहेत बघा. एक पूरक श्वास, कुंभक श्वास आणि रेचक श्वास. म्हणजे काय? पूरक श्वास म्हणजे संपूर्ण हवा आतमध्ये घेणे. पूरक हवा आत घ्यायची. कुंभक श्वास म्हणजे काही काळापर्यंत श्वास हा रोखून धरायचा आहे, तो सोडायचा नाही, आणि हळूहळू नंतर तो श्वास बाहेर सोडायचा आहे. त्याला रेचक श्वास किंवा उच्छ्वास म्हणा. 5वा आहे प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे इंद्रियांना त्यांच्या विषयापासून आत ओढून घेणे किंवा स्वविषयाचे भोग इंद्रियांना न मिळू देणे, त्यांच्या विषयापासून बाजूला करणे. बघा सोप्या भाषेत सांगतो. प्रत्याहार म्हणजे काय तर इंद्रियांना त्यांच्या विषयांपासून आत ओढून घेणे किंवा स्वविषयाचे भोग इंद्रियांना न मिळू देणे. समजा कोणीतरी आजूबाजूला तुम्हाला कुणाला तरी शिव्या देते. मग आता ॲक्च्युअलमध्ये शिव्या देणं हे शब्द तुमच्या कानावरती पडले नाहीत पाहिजेत. त्यामुळे मग तुम्ही काय करायचं तर तिथून पटकन निघून जायचं, कारण ते शब्द तुम्हाच्या कानावरती पडू नयेत. ते श्रोतेंद्रिय, ते इंद्रियांना त्यांचा विषय ग्रहण न करू देण्यास तिथं मदत करणार आहेत. ते अशा प्रकारे जर समजा एखादी गोष्ट लईच आवडते, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाणे, ॲक्च्युअलमध्ये फक्त चिप्सच आवडतात म्हणून रोज ठिकं चिप्स खाणं हे कितपत बरोबर आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे. त्यामुळं आपल्या इंद्रियांवरती ताबा ठेवणे, त्यांच्या विषयांपासून त्यांना थोडंसं दूर ठेवणे, ओढून घेणे म्हणजे काय तर प्रत्याहार. 6वा आहे धारणा. देशबंदिश्चित्तस्य धारणा. धारणा म्हणजे काय तर चित्त एकाच विषयावर लक्ष केंद्रित करणे, त्या विषयाकडून अन्य विषयाकडे चित्ताच्या वृत्तींना न जाऊ देणे. जर तुम्ही अभ्यास करताय तर अभ्यासच करणे. अभ्यास करताना क्रिकेटच्या गोष्टीमध्ये न आणायच्या, ह्या आणायच्या नाहीत. क्रिकेट खेळत असताना अभ्यासाचं अजिबात लक्ष द्यायचं नाही अभ्यासाकडं. जेव्हा मूव्ही बघताय तेव्हा मूव्हीज बघा, जेव्हा सॉन्ग ऐकताय तेव्हा सॉन्गच ऐका, आणि जेव्हा अभ्यास करताय तेव्हा धारणा एकदम चित्त ठेवून एकाग्रतेने अभ्यासच करा. याला आपण धारणा म्हणले. ध्यान. तत्र प्रत्येकताना ध्यानम. ध्यानामध्ये चित्ताला जो प्रत्यय येतो तो तसाच प्रत्येक क्षणी येत राहतो. त्यामुळे धारणेचे जेव्हा अति दृढीकरण होते, म्हणजे धारणेला जेव्हा दृढता येते तेव्हा ते त्याचं जे रूपांतर आहे तर ध्यानामध्ये होतं. आणि ध्यानाच्या पुढची शेवटची पायरी आहे समाधी. तदैव अर्थमात्रनिभा संस्वरूप शून्यमिव समाधी. योगाचे शेवटचे अंग म्हणजे समाधी होय. यात चित्तवृत्ताचे भान राहत नाही, ध्येय वस्तूची अजिबात जाणीव राहत नाही. त्याच्यामध्ये परत 2 प्रकार सांगितले. एक आहे संप्रज्ञात समाधी आणि एक आहे असंप्रज्ञात समाधी. म्हणजे काय तर ज्ञाता व ज्ञेय यामध्ये फरक जाणवतो कुठं संप्रज्ञात समाधीमध्ये, पण असंप्रज्ञातमध्ये तोही फरक जाणवत नाही. म्हणजे डायरेक्ट ही मोक्ष आणि कैवल्याची शेवटची स्टेज आहे. योगदर्शन व आयुर्वेदात यांच्यात समानता काय आहे हे पाहूयात. अहिंसा म्हणजे हिंसेचा त्याग हे योगदर्शनाने सांगितलेलं आहे. आयुर्वेदात सुद्धा पापकर्माचा त्याग सांगितलेला आहे. सत्य खरे बोलावे हे योगदर्शनाने सांगितलेलं आहे. आयुर्वेदात सद्वृत्तात खोटे बोलू नये, सद्वृत्चार करावा, भक्त्या कल्याणी मित्रांना सेवित दूरक ही सद्वृत्ताचा श्लोक आहे. याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे खोटे बोलू नये असे आयुर्वेदानं सांगितलेलं आहे. त्यामुळे योग व आयुर्वेद यांच्यात समानता आहे. शौच योगी बाह्य व अभ्यंतर शुद्धीच्या नावाने ग्रहण करतात. तसेच आयुर्वेदात उत्तम गुणाच्या वैद्यात शौच गुण हा प्रधान आहे. जे आपले भिषकचे गुण होते दक्षतीर्थांत शास्त्रात तो शुचिर्भिषक, तिथं शुची हा गुण आहे. शुची म्हणजे शारीरिक स्वच्छता व मानसिक पवित्रता असणे, कुणाची वैद्याची, हे गरजेचे आहे. त्यामुळे आयुर्वेदानं या गोष्टीला मान्य केलेलं आहे. त्यामुळे योग आणि आयुर्वेद यामध्ये साम्यता आहे. ईश्वर प्रणिधान म्हणजे ईश्वराच्या शरणात येऊन योग साधनेत येणाऱ्या विघ्नाचा नाश करणे, म्हणजे आयुर्वेदात मानसदोष चिकित्साच्या रूपात ईश्वराचे ध्यान पूजापाठ सांगितलेले आहे. प्राणायाम योग प्राणायाम याचा आयुर्वेदात नैष्ठिकी चिकित्सेत याचा समावेश केला आहे. मग ते अहिंसा असेल, सत्य असेल, शौच असेल, ईश्वर प्रणिधान असेल, प्राणायाम असेल, हे सर्व योग आणि आयुर्वेदातील काय आहेत साम्यता आहेत. आता योग आणि आयुर्वेदातील वैधर्म्य काय आहेत. योगाने काय केलं आहे तर योग दर्शनाचं मुख्य उद्दिष्ट आहे ते मोक्ष प्राप्तीकडे आहे अष्टांग मार्गानुसार. तर आयुर्वेदाचे जे उद्दिष्ट आहे तर ॲक्च्युअलमध्ये स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम, आरोग्याचे रक्षण करणे तसेच रोगाचे उपचार करणे हे आयुर्वेदाचे एम आहे. योगदर्शनाने मानसिक व आत्मिक चिकित्सेवर भर दिलेला आहे. योगदर्शनाने मनाला आणि आत्म्याला म्हणजे चित्ताला मजबूत बनवण्याकडे ध्यान दिलेले आहे. आयुर्वेदाने शारीरिक दोषांकडे जरा जास्त भर दिलेला आहे, वात पित्त कफ दोष धातू मल इत्यादी गोष्टींवर. योगाच्या पद्धती ह्या आसन प्राणायाम ध्यान आहेत, पण
आयुर्वेदाच्या पद्धती ह्या औषधीनुसार आहेत, पंचकर्मानुसार आहेत, बस्ती आहे, वमन आहे, विरेचन आहे, आहार आहे इत्यादींनी शरीर मन कसं मजबूत राहील हे आयुर्वेदानं सांगितले. योगाने आसन प्राणायाम ध्यान या गोष्टींनी मोक्ष मिळवण्यासाठी सांगितलेलं आहे. तर हे वैधर्म्य. तर एकदा क्विक रिव्हिजन करूयात आपण. योगदर्शन काय पाहिलं? योगदर्शन हे पतंजलींचं दर्शन आहे. योग म्हणजे युजुर योगी जोडून ठेवणे हा पाहिला आपण. सांख्य व योग या दोघांनी काय द्वैतवाद मानला आहे, बरोबर. सांख्य योगांचा अष्टांगिक मार्ग काय होता? तो अष्टांग योग मार्ग. पहिला यम म्हणजे काय? संयम असणे, मनावरती संयम ठेवणे. त्याचे परत 5 प्रकार: अहिंसा, अस्तेय, सत्य, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. दुसरा आहे नियम. नियमांचे परत 5 प्रकार: शौच, संतोष, तपस, स्वाध्याय व ईश्वर प्रणिधान. तिसरा आहे आसन. आसनाची जी मूळ कल्पना आहे तर ती काय काय? शरीराला जास्त ताण न पडणार, त्याचसोबत मनाला स्थिर करणे, योग्य बनवणे ही आसनाची कल्पना आहे. त्यामध्ये 10 आसन दिले आहेत: पद्मासन, भद्रासन, वीरासन, दंडासन, सिद्धासन, स्वास्तिकासन, वज्रासन, धनुरासन, मत्स्यासन, पश्चिमात्तासन आणि मयूरासन. ॲक्च्युअलमध्ये दंडासन हे दिलेलं नव्हतं, पण आलं होतं म्हणून मी लिहिलं आपलं. त्यामुळे 10 ते 11पर्यंत हे आसन आहेत. प्राणायाम या क्रियेने शरीराला शुद्ध हवा प्राप्त होते. तस्मिन सती श्वास योगर्ती विच्छेद प्राणायाम यानं काय होतं तर श्वासोच्छत्वाद्वारे मनावरती नियंत्रण करण्यासाठी मदत होते. त्यामुळे प्राणायाम हा फार महत्त्वाचा आहे. प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे काय तर इंद्रियांना त्यांच्या विषयापासून आत ओढून घेणे. हे आपण प्रत्याहाराचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं होतं. धारणा. धारणा म्हणजे काय तर चित्त एका विषयावरती लक्ष केंद्रित करून ठेवणे. अभ्यास करताय तर अभ्यासच करा, मोबाईल बघताय तर मोबाईलच बघा. ध्यान. ध्यान जी धारणेची दृढ स्टेज आहे, धारणेच्या पुढची जी येणारी स्टेप आहे त्याला ध्यान म्हणतो आपण. म्हणजे धारणेचे दृढीकरण होणे, धारणेचं एकदम दृढ निश्चयामध्ये रूपांतर होणे त्याला आपण ध्यान म्हणतो. समाधी म्हणजे काय तर समाधी हे योगाचे शेवटचे अंग समाधी आहे. याच्यात चित्तवृत्तीत भान राहत नाही. ह्याच्यात असंप्रज्ञात समाधी आणि असंप्रज्ञात समाधी या 2 आहेत. आता योगदर्शन व आयुर्वेद त्यांच्यातली आपण संहिता समानता ही पाहिली, ज्यामध्ये अहिंसा आहे, सत्य, शौच आहे, ईश्वर प्रणिधान आहे, प्राणायाम आहे. योगदर्शन व आयुर्वेदामध्ये काही वैधर्म्यसुद्धा आहे, कारण प्रमुख उद्दिष्ट हे मोक्षप्राप्ती योगाचे आणि आयुर्वेदाचे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम. योगदर्शनाने मानसिक व आत्मिक चिकित्सेवर जरा जास्त भर दिला आहे, आयुर्वेदाने शारीरिक दोषाकडे जरा जास्त भर दिला आहे. योगाच्या पद्धती ह्या आसन प्राणायाम ध्यान आहेत, तसेच आयुर्वेदाच्या पद्धती ह्या औषध पंचकर्म आहार इत्यादी आहेत. ओके, तर हे होतं योगदर्शन. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट दर्शनसोबत. ओके, थँक्यू.